लहान वयामध्येच काही ना काही ते गुन्हा करून सोडतात. आता मग अशी जी बालगुन्हेगार बालकं आहेत, मग कोणती आहेत, काय आहेत, ते आता पाहणार आहोत. माझा स्क्रीन तुम्हा सगळ्याला दिसत आहे, मोठी दिसते की छोटी दिसते? दिसते सर. दिसतंय, सफिशियंट आहे. ओके, चल. हो सर आहे. आता आपण पाहणार आहोत बालगुन्हेगार बालकं. आता ही जी काही बालगुन्हेगार बालकं आहेत, ही कोण आहेत, कशी आहेत, तर काय आहे, नेमकं कोणाला बालगुन्हेगार म्हणायचंय, हे सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तुमच्या मते सांगू शकाल का मला? तुमच्या मते म्हणताय मी, बालगुन्हेगार कोणाला म्हणायचं? आणि बरंच अशी मुलं असतात का लहान वयामध्येच गुन्हे करणारी? असतात का बरं? हो सर असतात की. एखादं उदाहरण सांगू शकाल की तुम्ही पाहिलेलं आहे, हे गुन्हा केलेला मुलगा सुद्धा या ह्याच्यामध्ये येतो, असा कोणता गुन्हा करणारी मुलं येतात? चोरी करणारे मुलं. हा हा हा, बरोबर बरोबर. नाही, चालेल ट्रॅक ना. अजून बोला. बोलते व्हा, सकाळचा वेळ आहे, फ्रेश वेळ असतो. मेंदूला चालना द्या. नुसतं मेंदूला ग्रहण करणारा करू नका, त्याच्यावर चिंतन मनन आणि श्रवण करणारा मेंदू बनवा. सकाळचा वेळ द्या आणि या सकाळच्या वेळेमध्ये तल्लख वातावरणामध्ये तल्लख उत्तर येऊ द्या. बालगुन्हेगार असणारी बालकं जी असतात ती समाजामध्ये गैरवर्तन करतात. लहानपणापासूनच ही म्हणजे लहान वयामध्ये, लहान वय म्हणजे नेमकं काय आहे, तर गव्हर्नमेंटनं किंवा कायद्यानं असं ठरवून दिलेलं आहे. काय ठरवून दिलंय? की जी मुलं वय वर्ष 16 वर्षाच्या आतली असतात त्यांना आपण बालगुन्हेगार म्हणतो. मग ह्या क्राईम मध्ये चोरी करणं असेल, मारामाऱ्या करणं असेल, हाफ मर्डर असेल किंवा अनैतिक कृत्य असेल, त्यानं कोणत्याही अशा गोष्टी केलेल्या असेल आणि ज्याचं वय वर्ष 16 पूर्ण नसेल, तो काय म्हणून समजला जातो? 16 की 18? 16 की 18? 18 पाहिजे ना? 18 सर 18. तर हा जो काही वय गुन्हेगारीचा आहे 18 वर्षाचा, कारण आपल्याला मतदानाचा अधिकार 18 वर्ष दिलेला आहे नंतर ना, तर हा येतो. परंतु ही व्याख्या करताना पण पुढची व्याख्या पाहूया, त्यावेळेस त्याचं वय पण पाहूया. पण तोपर्यंत मी सांगतो तुम्हाला की बालगुन्हेगार नेमकी येतात कोण, कोणाला म्हणायचं, आणि मग त्याची व्याख्या पाहूयात आपण. ठीक आहे, तुमच्या डिस्प्लेला बालगुन्हेगार दिसत पण आहे. आणि हे दिसत असताना बघा, लक्षात करून घ्या की जी बालकं नैतिकदृष्ट्या विचलित असतात, हा, आणि बालगुन्हेगारी प्रवृत्तीची असतात, समाजामध्ये किंवा समाजाचं ते खूप मोठं असं नुकसान करत असतात, अशी बालकं जी असतात ती बालगुन्हेगार म्हणून ओळखली जातात, खरंय. परंतु ही बालकं वर्गात सुद्धा अशा प्रकारची प्रवृत्ती करतात, बसत नाहीत, समाजातच करतात असं नाहीये. शिक्षकांनी वेळीच जर अशा बालकांना ओळखून त्यांच्यावर जर योग्य उपचार नाही केला, तर ही बालकं शाळेच्याच सोडा, उद्याच्या समाजाच्या दृष्टीने सुद्धा घातक ठरू शकतात. त्यामुळं ऍज अ टीचर म्हणून अशी बालकं ओळखणं, त्यांच्यावर वेगळे उपचार करणं, त्यांच्या संदर्भामध्ये वेगळी कारवाई करणं, हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का मी काय म्हणतोय पहा. हो सर बरोबर आहे. जर नाही केलं, आता पहा याच्यावरच एक उदाहरण सांगतो आणि मग व्याख्येकडे वळतो. उदाहरण काय आहे? कोणत्याही गोष्टीची सुरुवात किंवा कोणतीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करता आणि त्या गोष्टीला जर प्रोत्साहन मिळालं, तर ती गोष्ट डबल होत जात असते. एका बालवयातल्या ह्याला काय म्हणतात त्याला, गुन्हेगाराला, बालवयामध्ये घडलेल्या गुन्हेगाराला किंवा बालवयामध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या एका व्यक्तीला त्याच्या गुन्ह्यावरती फाशीचं फरमान सोडलं जजने, म्हणजे कोर्टात असणाऱ्या केसला, की ह्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी, त्यानं खूप मोठा अपराध केलेला आहे म्हणून. आणि त्याची ते काही निकाल झाला आणि त्याच्यावरती जजने विचारलं की तुला तुझी अंतिम इच्छा काय आहे? त्यावेळेस त्यानं सांगितले की मला आईला भेटायचं. आणि ज्यावेळेस तो आईला भेटला, त्यावेळेस त्यानं आईच्या नाकाला जोराने चावा घेतला, आणि जावा घेतला म्हणजे त्याला मारण्याच्या इच्छेनेच घेतला. त्यानंतर त्याला विचारलं गेलं की तू तू तुझ्या आईला असं का केला? तर त्याच्यावरती त्याचं उत्तर असं होतं की ज्यावेळेस मी सुरुवातीला लहान होतो आणि लहान असताना मी शाळेतून पेन पेन्सिल चोरून आणायचो, आई माझी काहीच म्हणायची नाही. असं करत करत मी दप्तरांमधले विद्यार्थ्यांचे पैसे, वह्या काही चोरून आणायला लागलो, तरी आई काही म्हणायची नाही. नंतर हळूहळू त्याच्यानंतर मी शेजारची अंडी चोरू लागलो, परत परत कोंबडी आणू लागलो.
कोंबडा आणू लागलो तरी सुद्धा काही म्हणू लागले नाही. आणि नंतर नंतर तर मी मोठे गुन्हे करायला सुरुवात केली, चोऱ्या, दरोडे, आणि आता तर हा मोठा भयानक प्रकार त्याच्यामुळे घडला. तर जर वेळीच आईनं माझ्या ह्याच्यावरती टाका घातला नसता, मला वेळीच ओरडली नसती, माझ्याकडून शांत राहिली नसती आणि त्याला मला प्रत्युत्तर दिलं असतं, तर आज मी सराईत गुन्हेगार झालो नसतो आणि आज मला फाशीची शिक्षा झाली नसती. ह्या गोष्टीवर तुम्ही काय बोलू शकता? त्याचं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे सर, आईची चूक आहे सर. लहान असतानाच त्याला जर त्या गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या असत्या किंवा चोरी करायचं नाही, हे वाईट म्हणजे कृत्य आहे वगैरे सांगितले असते तर तो केलाच नसता ना. बरोबर. फक्त आईच म्हणून असते असं नाहीये. या उदाहरणातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. ॲज अ टीचर म्हणून तुमच्या समोर जर असं काही घडत असेल, तर तुम्हालाही त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला तुम्हाला शिक्षा करता आली पाहिजे की नाही? आली पाहिजे हो की नाही? सर. हो हां. सर, आता करायलाच पाहिजे. कधी-कधी शाळेमध्ये असे पैसे पडलेले सापडतात ग्राउंडवर इकडे-तिकडे. काही मुलं आणून देतात, पण काही मुलं आणून देत नाहीत, खिशात घालून तसेच जातात. मग एखाद्याला जर मिळाले, तिला आपण प्रोत्साहन दिलं, तर पडलेले पैसे खिशात घालून जायचं नसतं, ते शिक्षकांकडे जमा करायचं असतं, हे लक्षात येईल. त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्या सगळ्यासमोर सत्कार करा, त्याला किमान छोटं-मोठं ₹2-4 बक्षीस द्या, आहे की नाही? इतकंच नाही हो. तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा कंपासमधले काही गोष्टी चोरणारे विद्यार्थी असतात. मग आपण काय करतो त्याच्यावरती? आपण जाऊ दे बाबा काहीतरी ह्याचे पालक म्हणतील किंवा कोण काहीतरी म्हणेल म्हणून घेऊन आपण त्याच्यावर जास्त कारवाई करत नाही किंवा जास्त त्याच्यावरती कमेंट करत नाही. पण ते आपलं चुकीचं आहे. त्याच्यावरती कमेंट करता आली पाहिजे, त्यांना बोलता आलं पाहिजे आणि ज्या त्या वेळेस अशा गोष्टींना, अशा गुन्ह्यांना थांबवलं पाहिजे. फक्त चोरी करणंच आहे का? नाही हो. अशी मुलं काही ना काही लिहितात बघा. सुरुवात कुठून होते? असं काही डायरेक्टच ते हे करतात असं नाहीये. फळ्यावरती असतील लिहिणं असेल, टॉयलेटमध्ये इकडे-तिकडे, इथून सुरुवात होते ह्या लोकांची. अशी जी बालकं आहेत, हे बालकांना ह्याची लक्षणं सांगतो म्हणजे ही बालकं आपण कशी ओळखायची? अ, नाही त्याच्यापूर्वी त्याची व्याख्या सांगू का? मग तिकडे जाता येईल सोपं लक्षात येईल आपल्या. आता लक्षात घेताना ह्याची व्याख्या लक्षात घ्या. अ, हँडफिल्डने एक ह्याची व्याख्या केलेली आहे. हँडफिल्डचं म्हणणं असं आहे, की समाजविरोधी जे वर्तन करतात, त्यांना आपण बालगुन्हेगार असे म्हणतो. डॉक्टर जेठानी काय म्हणतात? विशिष्ट ठिकाणच्या घालून दिलेल्या विषय त्याने 16 वर्ष म्हणून सांगितलेलं आहे. नागपूरला 18 वर्ष आहे, पण त्यांच्या व्याख्येमध्ये 16 वर्ष. विशिष्ट ठिकाणच्या घालून दिलेल्या वयोमर्यादेच्या आतील मुलाने अगदी लहान वयाच्या व्यक्तीने केलेल्या वाईट कृत्याला बालगुन्हेगार म्हणावं, असं त्यांचं म्हणणं आहे. पण बरोबर आहे, या म्हणण्यामध्ये एकच महत्वाचं आहे, की 18 वर्षाच्या आतमध्ये जी मुलं अशी क्राईम्स करतात, असे गुन्हे करतात, अशा गुन्ह्याला बळी पडतात, त्या व्यक्तींना आपण बालगुन्हेगार म्हणतो. मग समाजविरोधी कृत्य कोणकोणती आहेत? चोरी करणं असेल, मारामाऱ्या करणं असेल, दरोडे असेल, दंगल असेल, हां, दंगलीमध्ये सामील होणं असेल, तर त्याला आपण बालगुन्हेगारी म्हणतो. लहान वयामध्ये मोठ्या-मोठ्या सिटीमध्ये अशी मुलं क्राईम करतात. कसलं क्राईम करतात? मर्डर, हाफ मर्डर, तर तुमचं ते ड्रग्ज, फिल्म, गांजा विकणं, त्याचं सेवन करणं आणि त्याच्या आहारी जाऊन एकमेकाचे खून कतली करणं. ह्या सगळ्या गोष्टींना आपण बालगुन्हेगार म्हणतो. मग अशी बालगुन्हेगार मुलं जर ओळखायची असेल, तर त्यांच्यामध्ये काही ना काही लक्षणं दिसून येतात. मग ही लक्षणं म्हणा किंवा त्यांचे काही विविध अशा कृती असतात, ज्या पुढे जाऊन घातक ठरतात. पुढे जाऊन घातक ठरतात, समाजाला घातक ठरतात, शाळेला घातक ठरतात. ही मुलं शाळेत काही स्वस्थ बसत नाहीयेत. त्या मुलांचा विद्रोहीपणा सहज दिसून येतो. ही मुलं घरातून निघाल्यानंतरनं शाळेपर्यंत येईपर्यंत चांगल्याच कलाकुसरी करत असतात. पहा कधी-कधी त्यांचं ऑब्झर्वेशन करा. शाळेतून घरी निघालाय तर समजा शाळा जवळच असेल तर चालत येत आहे. गृहीत धरूया, चालत येता-येता सुद्धा तो चलता-चलता सुद्धा कुठे गाडी लावली असेल मोटरसायकल, तर त्याच्या समोर जाईल, आरशात पाहील, डोक्यावरून, केसावरून हात फिरवेल आणि येता-येता त्याचा आरसाच काढून घेऊन येईल. आहे का नाही? अशी गुन्हेगारी पण असतात, अशी मुलं असतात. नाहीच काढता आलं, तर ते आरसा फोडल. चलता-चलता ते महानगरपालिका किंवा ह्याचे जे काही मधले स्ट्रीट लाईट असतात, मध्ये लावलेले दिवे, दगड घेईल, दगड जावो तिथपर्यंत न जावो, पण ते फोडण्याचा प्रयत्न करेल. कारण ते चालू असते ना, त्याला ते बघवत नाही. त्याला बंद करावंसं वाटतं.
हळूहळू चलता चलता मध्येच कुठं झाडाचं रस्ते दिसले, फुलांचं झाड दिसलं तर फुल नाही तोडणार, डायरेक्ट त्याची फाटी तोडण्याचा प्रयत्न करेल. असंच करत करत जेव्हा तो शाळेच्या गेटमध्ये येतो, तर शाळेच्या गेटमध्ये आलेला हा मुलगा त्या गेटवर उभारून त्या गेटचाच जोका करतो. ते तुटतंय का नाही बघतंय, त्याला तोडायचं नसतंय ते गेट. ते फक्त तुटतंय का नाही बघतंय, मजबूत केलंय का नाही बघतंय. हळूच त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या जवळ जाईल, तिथं काहीतरी ऍक्शन करेल आणि खालचं दगड घेऊन त्याच्यावर नियम मारण्याचा प्रयत्न करेल. ते फुटतंय का नाही फक्त बघतंय, चांगल्या क्वालिटीचं वापरलंय का नाही. येईल शाळेमध्ये, ते तिथं आपलं हँडवॉश स्टेशन असतं, पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स असतात, वॉटर लाईन, तिथं जाईल, नळ चालू करून बघेल चालतात का नाही, पाणी असंच मोकळं सोडेल, टाकीत पाणी आहे का नाही बघण्यासाठी. अशा काही छान छान तो कृती करतो, बोलायचं काम नाही. वॉशरूम मध्ये जाईल, तिथले नळ चालू बंद करेल, तिथं काहीतरी का छोटासा मोठासा दगड घेऊन जाऊन ते स्टाईल फुटते का नाही बघतंय, फोडत नसते ते, फुटतं का नाही फक्त बघतंय, चांगल्या क्वालिटीचं वापरलंय का नाही वापरलं. अशा तो कृती करतो. इतकंच नाही तर खडू, पेन्सिल, काळा कोळसा ह्या गोष्टीनं त्या भिंतीवरती काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करेल. ते कोळसा चालते का नाही बघायचं असतं. असतील घाणेरडं असं काहीतरी तो त्याच्यावर लिहिल, लिहितंय का नाही बघण्यासाठी. अशी ही मुलं भरपूर असे कलाकृती करतात. शाळेमध्ये बसल्यानंतर वर्ग शिक्षकाने, एखाद्या वर्ग शिक्षकाने त्याला मारलं तर त्या शिक्षकाची गाडी पंक्चर करत होती का नाही बघताय त्यांना. त्या गाडीच्या टायरमध्ये तेवढं दम आहे का नाही बघतोय, कर्कट घुसवल, मारतूल घुसवल, काहीतरी करून ते पंक्चर करण्याचा प्रयत्न करत होते का नाही बघण्यासाठी. त्या शिक्षकाच्या सीट जी कव्हर असतं, सीट असतं, ते फाडण्याचा प्रयत्न करत, फटते का नाही बघताय ते, त्याचा आरसा काढल, त्याच्या पेट्रोलची नळी काढून सोडण्याचा प्रयत्न करल, मारामाऱ्या करेल एकमेकाच्या विद्यार्थ्यांशी. वर्गात त्या शिक्षकाचे फेवरेट असणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर उगच भांडण काढल, त्याचे काहीतरी वस्तू चोरून नेईल, शिक्षकाच्या मोबाईलला काहीतरी खोड्या करण्याचा प्रयत्न करेल. सामूहिक ज्यावेळेस प्रार्थना असते अशा वेळेस त्या शिक्षकाला हळूच पाठीमागून ओरडल, काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करेल. अशी कृत्य करणारी ही जी मुलं असतात, ही जी लक्षणं दिसतात, ही बाल गुन्हेगारीला प्रवृत्त करणारी कृती आहेत. अशा विद्यार्थ्यांना काही शाळेच्या शिक्षणामध्ये आवड असते का, असते का, नसते. परंतु अभ्यासक्रमाचा असू दे, नाहीतर अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रम असू दे, त्याच्यामध्ये ह्यांना जास्त आवड नसतो अशा मुलांना. अशी मुलं अभ्यासाकडे लक्ष तर देत नाहीत, त्यामुळे नापास होतात, एकाच वर्गामध्ये जास्त काळ बसतात. आता गव्हर्नमेंटनं काय केलं, नापासी व्याख्याच काढून टाकली. 5वी आणि 8वीला नापासी व्याख्या ठेवली, परंतु लगेच एका महिन्यामध्ये त्यांना उपचारात्मक अध्ययन करून पास करण्याचं सोडलं. आता या सगळ्या गोष्टी जी असतात, त्या शाळेमध्ये ही जी मुलं असतात, ह्या मुलांमध्ये कधीही एकमेकांच्या बद्दल आपुलकीची भावनाच नसते. उगाच डोक्यातलं केस ओढल, मारामारी करेल, कुणाला कर्कट घुसवण्याचा प्रयत्न करेल, ब्लेडने वार करेल, वेगवेगळ्या गोष्टी करतो हा मुलगा. शिक्षकांच्या विषयी ह्यांच्या मनामध्ये तर प्रेम, आदर, जिव्हाळा अशा काही गोष्टी नसतातच, त्याच्या डिक्शनरीमध्येच नसतात. पाठीमागून ओरडणं, शिकवत असताना मध्येच गल्ला करणं आणि मग सर म्हटलं का रे काय झालं, कुठं काय झालं, आवाज पण असा काढेल जणू काय ह्या त्याचा गुरुच आहे, बॉसच आहे. बघा ना, वर्गामध्ये सुद्धा असा एका दुसरा असतंय, का रे गाढवा म्हणलं, काय झालं मग, असा आवाज बॉस काढून. मग लय जर नखरे शिक्षकांनी केले असं समजा, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, भेट तू बाहेर, दाखवतो मग तुला काय असतंय ते, झालं. ही अशी जी दिसणारी किंवा असे जी काही वर्तन करणारी बालकं असतात, ही उद्या चलून घातक असतात. उद्या चलून म्हणण्यापेक्षा शाळेवरती घातक असतात सत्यस्थितीला. आणि जास्त करून ही बालकं वर्गामध्ये, शाळेमध्ये येणं म्हणा, आले की बसणं म्हणा, बसलं की काम म्हणा, वर्गामध्ये तास न करणं, तासामधून बाहेर काहीतरी निमित्त काढून बाहेर फिरणं, बाहेर फिरले हेडमास्टरने विचारलं तर काय नाही सर, सरनेच पाठवले छडी आणायला, झालं. ते मास्तरवर सोडून मोकळं. खोटं बोलणं, चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, शाळेच्या किंवा इतर गोष्टींचं नासधूस करणं, विद्यार्थ्यांच्या एखाद्या वहीचं, कंपासचं, दप्तराचं नुकसान करणं, असं जे काही करणं आहे हे करतात. धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करतात. शाळेमधले वनस्पती म्हणजे झाडं वगैरे जी लावलेली आहेत, झाडं डेकोरेशन केलेलं आहे,
ते तोडातोडी फोडाफोडी करण्याचा हे प्रयत्न करतात. शिक्षकांच्या बद्दल यांना काय बोलायचं आता, प्रेम असते काय, उद्धट बोलायचं, उलट बोलणे, शिक्षकाचा अपमान करणे, वर्गामध्ये शिकवत असताना शिक्षकाला डिस्टर्ब करणं, असं महान काम हे लोक करत असतात. हे सगळं करत असताना अशा विद्यार्थ्यांच्या समोर जीवनाचे काही उच्च ध्येय असतात का? मला एपीजे अब्दुल कलाम बनायचं आहे, मला मोदी बनायचं आहे, काय असते यांच्या समोर, काय असते? एकही ध्येय नसतात. त्याच्यामुळे ही मुलं चिडखोर, सुडाने पेटलेली आणि इतकंच असताना सुद्धा ही मुलं चंचल असतात. आता इथं होती तर मग कुठं गायबच. हे सगळे असताना ही मुलं अजून छान छान क्राईम काय करतात माहितीये का? पालकाला बोलून आण, पालकाची सही आण म्हणले की त्याची सही हेच मारताय, काहीतरी खोटं बोलल. एवढंच नाही, ही मुलं जुगार खेळण्याचं काम करतात, खिसे कापणं, निर्लज्जपणाचं प्रदर्शन करणं, त्याच्याच बरोबर गांजा, चिलीम, ड्रग्ज विकणं किंवा त्याचं सेवन करणं, अशा पद्धतीचे कृती करताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल सर आमच्या शाळेमध्ये एवढं महान कामं करणारे विद्यार्थी दिसत नाही हो. दिसत नसतील तर चांगली गोष्ट आहे, कारण आपण विद्यार्थी निर्माण करत आहोत, आदर्श नागरिक घडवण्याचं काम करत आहोत. ही विद्यार्थी समाज विरोधक घातक काम करण्याचं काम करतात. मग असं मोठ्या प्रमाणात, असं की नाही की बाबा असं कुठं सापडत नाही, सापडतात. खेड्यापाड्यातल्या ह्याच्यामध्ये चांगल्या सिटीमध्ये सुद्धा किंवा सर्वत्रच ही मुलं आढळताना दिसतात. त्यावेळेस शिक्षक, शाळा आणि घर ह्या दोनच गोष्टी करत असतात, किंवा त्या विद्यार्थी सुद्धा त्याला त्यावेळेस गोजड होतो, काय म्हणतो त्याला, ओव्हर करतो विद्यार्थी, ऐकत नाही ना, सद्यस्थितीचे विद्यार्थी ऐकत नाही. आता बघा मेट्रोपॉलिटन सिटी जसे आहे, जसे पुणे आहे, मुंबई आहे, ह्याच्यामध्ये शिक्षकांना, इत्यामधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना खूप जास्त आडवं बोलता येत नाही, त्यांना मारता येत नाही. इथली मुलं लगेच खुणगाठ मनामध्ये बांधतात आणि मग शिक्षकावरती काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे शिक्षक जास्त इंटरफेअर करत नाही. मग अशा ठिकाणची जी काही मुलं आहेत ना, हे पहा, शाळेच्या बाहेरच्या वातावरणामध्ये किंवा शाळेतला एखादा असा कोना असतो, कोपरा असतो, तिथं कोण जात नाही. मग शाळेच्या अशा बाहेरच्या भागामध्ये मग ही मुलं ड्रग्ज म्हणा, चिली म्हणा, गांजा म्हणा, सिगरेट म्हणा, ओढताना आणि विकताना दिसतात. मग इथूनच क्राईमची सुरुवात होते. मग ह्या ज्या काही व्यसन आहे, व्यसन करताना त्यांना अपुरा पडलेला पैसा मग कुठून आणायचा? मग तिथून सुरुवात होते नवीन पायाभरणीला, चोरी करणे. मग चोरी करणे, मग चोऱ्या हळूहळू केल्यानंतर ना त्या गोष्टी थांबवण्यासाठी त्याची जर सवय पडली तर हे मुलं पुढं समाजविरोधी गुंडे होतात, मारामारी करणे, चोऱ्या करणे, दारू पिणे, आणि मर्डर, हाफ मर्डर करण्यापर्यंत मजल मारणे, ही एवढी लांब जाणारी ही असतात. मग ही बालगुन्हेगारी मुलं असे का बरं करतात? काय कारण असतील बरं? सांगू शकाल मला? बालगुन्हेगार होण्याची कारण काय असतील बरं? त्यांच्या आजूबाजूचं वातावरण. एकदम बरोबर, एकदम म्हणजे घरातील अगदी बरोबर. संस्कार, घरातील संस्कार, संस्कार. छान छान, एकदम बरोबर. वातावरण सुद्धा लय महत्वाचं आहे. आजकालचं वातावरण म्हणले त्याने, आजकालचं म्हणजे अवतीभोवतीचं जे शाळेचे असेल, घराचे असेल, आत्ताचं वातावरण तसं राहिलेलं नाही आहे. पूर्वी आपल्याला भीती होती मनामध्ये, वडील वरडायचे, आई वरडायचे, की घरातला कोणताही मोठा माणूस, घरातलंच काय तर आपल्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये राहणारा मोठे वयोवृद्ध जरी आपल्याला काय करताना पाहिले तरी आपण भ्यायचो की नाही? आता घरचा बाप जरी समोर उभारला तरी काय आपण बोलत नाही. आजची मुलं भियत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे सर. हो सर, बापाच्या आता समोरच सिगारेट ओढतील, त्याचं धूर त्याच्या तोंडावर सोडतील. आत्ताची अशी ज्येष्ठ पिढी आहे. हा सर, मार्चमध्ये आता आमची इंटर्नशिप होती बीएडची, सरकारी शाळा होती. तर जरा ओव्हरऑल त्यांना माहित होतं आम्ही इंटर्नशिपसाठी आलेलो आहे म्हणजे, नाही का, त्यामुळे ती आम्हाला घाबरतच नव्हती. तर एका मुलाला जरा ओरडली ती आमची एक टीचर, तर तिला डायरेक्ट म्हटलं की तुम्हाला काय करायचंय, मला गुंड व्हायचंय म्हटलं, डायरेक्ट तो म्हटला तोंडावर. प्रिन्सिपल कडे कंप्लेंट केली, घाबरत पण नाही ती, इतकी डेंजर, इतकी अफाट शाळा होती ती, डेंजर. आम्ही तो वैतागलो होतो अक्षरशः. त्यांच्याच शिक्षकांना ते घाबरायचे, फक्त आम्हाला तर घाबरतच नव्हती ती. आम्ही जर रिक्वेस्ट करून करून त्यांना आम्ही व्हिडिओ बनवून घेतले की बाबा आमची परीक्षा आहे, आमचं हे, आम्हाला अपडेट द्यायचंय कॉलेजमध्ये, तेव्हा थोडंफार सहकार्य त्यांनी शेवटच्या 10-15 दिवसात केलं आम्हाला, नाही तर महिनाभर फार वेळात काढलं होतं आम्हाला. तुम्ही इंटर्नशिप म्हणून आहे म्हणून तसं केलं, असं
काही शाळा आहेत की रोजच्या शिक्षकाला सुद्धा असा दम देतात, त्रास देतात. अशा भरपूर एरियाज असतात. स्लम एरियामध्ये लहान असणाऱ्या ज्या शाळा आहेत, स्लम एरियामध्ये, इथं असं मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार बघायला मिळतो. आपण किती जरी त्यांच्यासाठी चांगलं करायचं म्हटलं, तरीही त्या काय करतात, करायचं तेच करतात. ही मुलं सुधरत नसतात. किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी. त्यांना असं वाटतं की आपल्यासाठी नाहीये. मग तिथलं वातावरण जर असं असेल, तिथं असे जर गुंडेच घडत असतील, तर हे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडणार आहे? शक्यच नाही. ह्याच्यामध्ये पण तो जागा होणारच आहे. मुन्नाभाई झाला. नसलं तरी बी उगाच मस्तपैकी कॉलर मागं टाकल, उभं करल, आहे की नाही? ते हाताच्या ज्या बाह्या असतात त्याची घडी करल, गुंड असल्यासारखं दाखवल, शाईन करल, खूप कुछ करते हैं. अजून काय करणार असतील बरं? मैत्री संगती सर. संगती संगती, हा. आहे की नाही? ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला, वाण नाही तर काय लागला? गुण लागला. गुण लागणार. आणि हे गुण लागत असताना संगत खूप महत्वाची आहे. सैराट पिक्चर पाहिला का? सैराट घडलाच नसता तर त्याच्यामध्ये जर त्याचा मित्र सल्ल्या नसता, बरोबर आहे का चुकीचा आहे? हो सर, बरोबर आहे. मित्रामुळेच घडतंय हो सगळं. बघली बघ तुझ्याकडे, बघली बे, बघली बे, बघली काय बघली? नसलं तरी बी हे सगळं करून सोडतंय पोट्ट. म्हणून बघा आपले आई वडील कधीही ओरडतात मुलांना, परत जो त्याच्याबरोबर दिसला तर तुझं पायच काढतो बघ, काय खरं नाही बघ. का ओरडतात? आपली ओळख आपल्या मित्रावरून होत असते. आपली ओळख, आपली संगती मित्रावरून होत असते. बिघडायला, सुधारायला वेळ लागतो, पण बिघडायला वेळ लागत नाही. बिघडायला वेळ अजिबात लागत नाही. त्याच्यामुळं संगत खूप छान महत्वाची आहे. त्याच्यानंतर ना अनुवंश आणि परिस्थिती काय असेल का नाही? बालगुन्हेगार होण्याच्या कारणामध्ये अनुवंश, परिस्थिती त्याची हो, असू शकते ना सर. त्याचे पालक जर तसे असतील, ते बघून तसंच करणार तो पण. आता तर नियम कायदे थोडे जरा चांगले झाल्या कारणामुळे असं प्रमाण सद्यस्थितीला समाजामध्ये कमी आहे. परंतु अनुवंशाचा कसा होऊ शकतो पहा. दादा बी ह्याचा गुंडा होता, बाप बी गुंडा, मग पोरगा पोरगा काय होईल? गुंडाच होणार. आता नाही का असं सराईत गुन्हेगार असतात ना, ते चालत्या रेल्वे ज्यांनी लुटल्या, त्याचं बाण ते कौतुक असते ना, त्याचं कटआउट बिटआउट लावून भाई, दादा, अण्णा, आप्पा असं लिहिलेलं असते ना. हे त्याच्यानंतर ना त्याचा बा झाले की हे मग म्हणते ना आई, रक्तातच तुमच्या गुन्हेगार लिहिले रे, तुम्ही कधी सुधारणार? हे रक्तातच आहे, भिनलेलंच असतंय. चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, दम देणं, खंडणी वसूल करणं, हे की नाही? ह्या गोष्टी त्यांच्या अंगामध्ये भिनलेल्या असतात. म्हणून अनुवंश सुद्धा बाल गुन्हेगारी होण्यामध्ये कारणीभूत आहे. परिस्थिती, तिथलं वातावरण सुद्धा खूप महत्वाचं असतं. अशा वातावरणामध्ये जर सगळे तसे असतात, आता सेटलमेंट राहणाऱ्या एरियामध्ये असेल किंवा असे काही रेड लाईट एरिया असतात बघा, जिथे असे गुन्हेगार घडलेले असतात सराईत, ते तिथे होतच ना. त्याच्यामुळे वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी होतो. त्यामुळं परिस्थिती, वातावरण, आपल्या शाळेचं सुद्धा वातावरण खूप महत्वाचं आहे. नुसतं ह्याचंच नाही, शाळेचं सुद्धा. शाळेचं वातावरण सदोष असणं गरजेचं आहे. शाळेच्या वातावरणामध्ये जर काही शिक्षक अशा विद्यार्थ्यांना पोषक वातावरण निर्माण करून देत असतील, त्यांना काही म्हणत नसतील, तर साहजिकच त्यांचं बघून दुसरी मुलं तसे करणार आहेत. त्यामुळे वातावरण शाळेचं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या वातावरणावर होतो, त्यांच्या वागणुकीमध्ये होतो. दुसरं कारण असं आहे, दारिद्र्य. काय वाटतं तुम्हाला? आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर माणसं करतात का असं? कधी करतात? नाही सर. आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर क्राईम तिच्या घडतं गरजा पूर्ण कुठं? होत नसेल, बरोबर गरजा पूर्ण. बरोबर. म्हणजे क्राईम जन्म कुठे घेतो? क्राईम जन्मच हा दारिद्र्यात घेतो, गरिबीमध्ये घेतो, मजबूर करतो त्याला तसं वागण्यासाठी. चांगल्या परिस्थितीमधले एसीमध्ये राहणारा मुलगा असं कशाला धंदा करत बसेल? म्हणजे बाल गुन्हेगारी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं
जे काही कारण असू शकेल, तर मी स्पष्टपणे सांगेन ते म्हणजे दारिद्र्यता, गरिबी, आर्थिक परिस्थिती. अशामध्येच माणूस काही ना काही वेगळी पावलं उचलतो. त्याला असं वाटतं की ह्या मार्गाने गेल्यानंतर ना आपली परिस्थिती सुधरेल. नो, नेव्हर. त्यानंतर असं पण होतंय बघा, आपल्या शरीरामध्ये जे काही विविध ग्रंथी आहेत, हार्मोन्स, त्याच्या कमी अधिक श्रावण्यानं सुद्धा, कारण हार्मोन्स जे इनबॅलन्स झाले की चिडचिडपणा, रागीटपणा, मग त्याच्यावरती त्याच्या पुढे तो जातो आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन मग ही मुलं त्या गोष्टीला कारणीभूत ठरतात, असे गुन्हे करतात. अजून एक कारण सांगता येईल पहा, एखाद्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तर ही मुलं अशा मार्गाला लागतात. बरोबर आहे की नाही? आई वडील काहीतरी मोठ्या उच्च पदावर असतील, आहे की नाही? आपण जसं म्हणतो हो की सर. नाही की दारिद्र्य असणाऱ्या, गरिबी असणाऱ्या क्षेत्रामध्ये असं होतं. तर मी सांगू शकेन की तिथंच असं होतं असं नाही. गरीबाच्या श्रीमंतांच्या घरामध्ये सुद्धा कधी-कधी क्राईम होतात पहा. कारण त्यावेळेस त्या श्रीमंत लोकांनी म्हणजे कसं होतं, आई पण जॉबला, वडील पण जॉबला, सगळेच क्लास 1 अधिकारी असतील किंवा उच्च पदावर असतील आणि मग यांना वेळच नसतो मुलांना लक्ष देण्यासाठी. मग वेळ जर लक्ष नसेल द्यायला वेळ नसेल, तर ह्याने काय करतात, मुलाला हवं ते मागितलं की लगेच पुरवतात. मग त्यानं किती का पॉकेट मनी मागेना, देणं-घेणं नाही. त्याचा विचार सुद्धा करणार नाही, किती मागितली काम. तो मुलगा राहतोय ना, तो जगतोय ना आपल्या विना, जाऊ दे, जगू दे, करू दे, हे करू दे, ते करू दे, करत असं होतं, की मग हे अचानक ह्या लोकांनी देण्याचं टाळलं. मग आता तो ₹5-5 मागत असताना अचानक ₹10 मागताना सुद्धा आपण दिले. पण हजारावरून 5,000 आणि 10,000 वरून लाखावर जर गेले, की आई-वडील म्हणतात ना, "एवढे कशाला? मग काय करायचंय?" मग अशा वेळेस त्यांनी नाही दिलं, की मग हे क्राईम करतात. कुठेतरी जाऊन चोऱ्या करणं, घरातलेच पैसे चोरणं, आईच्या पॉकेटमधले चोरणं किंवा वडिलांचा जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतं त्याला हॅक करणं, त्याला आपण इंटरनेट बँकिंग म्हणतो. ते पासवर्ड वगैरे घेऊन अचानक सगळे पैसे उडवून लावणे. एवढंच नाही, तर मग वाम मार्गाला लागणं, कुठेतरी चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. आई-वडील जर घरात नसतील किंवा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असतील, तर असे हे मुलं काही ना काही करतात. त्यामुळं काय होतं, अ, अशी जे काही हायर एज्युकेटेड लोकं असतात, ते मुलांवरती त्यांचं नियंत्रण नसतंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कारणीभूत होतात. पालकांकडे पाल्याकडे आपल्याला द्यायला वेळ नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. पालक अशिक्षित असेल तरी पण असं होतं बघा. मुलं त्यांना वेड्यात काढतात, त्यांना काय कळतं याचं समजून काही ना काही करून मोकळे होतात. आता कालचीच एक घटना आहे. कालची म्हणजे 2 दिवसापूर्वी घडलेली. ही घटना आहे अ, सांगलीमधील. शेतकरी वडील आहेत आणि काय एवढं जास्त शिकलेले नाहीयेत आणि त्यांच्या मुलानं मोबाईलवरती ते नाही का सध्या आलेली फ्री फायर गेम, ती डाउनलोड केली आणि त्याचे ते खेळत असताना त्याच्या वडिलांच्या मोबाईलमधील अकाउंटमधील पैसे कधी कमी झाले हे दोघांनाही कळलं नाही. जेव्हा वडील अ, ते म्हैस वगैरे असते ना, ते घेण्यासाठी गेले हरियाणाला आणि तिथं मग त्याचा सौदा झाला त्या म्हशीचा. तेव्हा त्यांना पैसे द्यायचे म्हणून त्यांनी बँकेत पैसे काढण्यासाठी पाहिलं, तर बॅलन्सच नाही ना. मग गेला कुठे? मग तपास लावला, प्रिंट काढून पाहिल्या, तर त्याच्यामध्ये जे डिडक्टेड झालेलं जे खातं होतं, डेबिटेड झालेलं, तर ते दाखवत होतं ती फ्री फायर गेम. ते त्यातले वेपन वगैरे असतात ना, त्या वेपनमध्ये ते पर्चेसिंग करत असताना ते पैसे ओरिजिनल पैसे त्याच्यातले गेले. मग हा जो क्राईम असतो, आता त्या मुलालाही माहीत नाही, ह्यालाही माहीत नाही. आता हे करणारी कोण आहेत पहा. ही क्राईम करणारी कोण आहेत? आता हे मुलगा खेळणार त्याला कळलं नाही ते ठीक आहे. आता या मुलानं क्राईम केलं नाही आपणही मान्य करू शकतो. पण समोरची करणारी जेव्हा आता ही काही टोळी सापडली नाही. आता ही टोळी दुसरीच सापडली. ही सापडलेली जी टोळी आहे ना, या टोळीचं रोजचं इन्कम येणारं, ही सापडली तुमच्या बंगळुरूमध्ये आणि ही टोळी जी आहे, ही टोळी त्यांचं दिवसाचं कमाई
1 कोटी रुपये आहे. असं लुबाडून लोकांना कुठनं ना रॉंग हे करून ते करून. आणि ह्याच्यासाठी त्यांनी चांगले एम्प्लॉई सुद्धा घेतलेले आहेत. खूप छान असं मोठं ऑफिस हे केलंय. मला सांगा दिवसाची कमी 1 कोटी असेल तर आतापर्यंत त्यांचं ट्रान्झॅक्शन हे 37 कोटीच्या वरचं आहे. काय आहे? काम करणारे कोण आहेत माहितीये का? ही काही मोठी जाणती माणसं नाही आहेत. ही कमी वयातलीच मुलं आहेत. कुठून कसं सुचतं? हे क्राईम कुठून कसं जातं ना हे सांगता येत नाही. आणि आता जमाना जो ऑनलाईनचा धंद्यात येत आहे, हे ऑनलाईनमध्ये कधी कोण कुणाला कसं करेल सांगता येत नाही. आणि ह्या एआयच्या जमान्यात तर आपल्याला एकदम विचारपूर्वक राहून या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. हे लक्षात घ्या. आपण एआयच्या आहारी जात आहोत. एआय म्हणून वेगवेगळ्या टूलमध्ये जात आहोत. आणि हे टूलमध्ये जात असताना आपण आपले फोटो विचार करून न करून डायरेक्ट अपलोड करत आहोत. आणि खूप छान बॅकग्राऊंड निर्माण करणारं मिक्सिंग वाला फोटो येतो म्हणून आपण कुठले पण ऍप्लिकेशन करतोय. त्याचा वापर करत असताना विचार करून करा. कारण हे एआय हाच तुमचा फोटो वापरून डीप व्हिडिओ तयार करू शकतो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना फ्रीमध्ये मिळतंय, चला हे करू ते करू नका. आणि सिक्युरिटी जी आहे आपल्या मोबाईलची ती व्यवस्थित ठेवा. मुलांना उगाचच माहीत नसणारे मोबाईल्स, ॲप्स डाउनलोड करू देऊ नका. कारण सद्यस्थितीला ऑनलाईनचा जमाना आहे आणि आपलं सगळं विश्व त्या मोबाईलमध्येच आहे. आपल्या खिशात ₹5 नसतात, पण ₹5,00,000 आपल्या मोबाईलच्या त्या खात्यामध्ये असतात. कधी निघून जातील काही सांगता येणार नाही. सो दॅट आपल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे वाचवायला शिकायचं आहे. आणि हल्ली मारामाऱ्या, मर्डरपेक्षा ही मुलं ह्याच क्राईमकडे मोठ्या प्रमाणामध्ये वळलेली आहेत. बिहारचं पहा, बिहारमध्ये एक असा तो एक गाव आहे. त्या गावाच्या त्या टेकडीवरती फक्त रेंज येते. तिथे जाऊन ही मुलं फक्त तेच करतात दिवसभर. अशी भरपूर मुलं आहेत, की जी ह्या मार्गातून तुम्हाला फोन येतो बघा, ह्या ओटीपी पाठव, मेल येतो, हे करा, ते करा. असे दिवसभर तेच करत असतात. घरी जाताना किमान काहीच नाही म्हटलं तरी ₹1,00,000 घेऊन जातात. मग हे क्राईम सोपं आहे का? म्हणजे क्राईम म्हणजे फक्त काय नुसतं गोळ्या घालणं, मर्डर करणं म्हणजेच क्राईम नाही. अशा गोष्टी करणं म्हणजे पण क्राईम आहे. आणि ही क्राईम दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, याची टक्केवारी वाढत चाललेली आहे. आणि ही थांबवणं खूप गरजेचं आहे. मग मला सांगा, अशी बालगुन्हेगारी जर नष्ट करायची असेल, तर शाळेची भूमिका काय असली पाहिजे? असली पाहिजे का नाही? शाळेनं काय केलं पाहिजे का नाही केलं असले पाहिजे? पाहिजे असले पाहिजे की सर. जे मुलं वाईट वर्तन करतात त्यांना वेळेत थांबवलं पाहिजे सर. बरोबर. वेळोवेळी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शिक्षकांनीही. तुमचा आवाज खूप कमी येतो आणि बरं का. असे जे मुलं असतात त्यांना चांगल्या मुलांमध्ये म्हणजे गट पाडून त्यांच्या बरोबर म्हणजे संगत लावायला पाहिजे. लावले पाहिजे. ही मुलं पण इतकी छान असतात ना, ज्याच्या संगतीत राहतात त्याला पण असं मस्तपैकी बनवून सोडतात हिरो. संगतीमध्ये बदल नाही, 10 करावा लागेल. मध्ये 1 दिलं तरी पण राहतील. बरोबर, बरोबर. फरक पडतो. संगतच गुण महत्वाची आहे ना. बरोबर. अजून आणखीन काय वाटतं पहा? अजून काय वाटतं तुम्हाला? तुम्ही मग त्यांना शाळेमधले शिक्षक आणि विद्यार्थी काय करतो ते त्यांच्या आई वडिलांना कळवलं पाहिजे सर, कळवायला पाहिजे. वेळोवेळी. व्हेरी एकदम बरोबर. एकदम बरोबर. अजून? मुलांना बोलून त्यांच्या सोडवायला समस्या सोडवणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे सर. त्यांना मार्गदर्शन करायचं आपण. छान. अजून? शाळेनं भूमिका जी आहे ती शाळेची भूमिका खूप महत्वाची आहे. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते. आदर्श नागरिक घडवण्याचा हा एक छोटासा कारखाना आहे. ह्या कारखान्यात जर अशी गोष्ट नाही सांभाळून घेतली तर इथून निर्माण होणारे सर्व विद्यार्थी अशाच गुन्हेगारीचे असतील. त्यामुळे याच्यामध्ये शाळेची जबाबदारी खूप मोठी आहे. शाळा म्हणजे काही नुसती भिंत नाही आहे, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या शिक्षकांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची आहे. तर पालकांच्या मीटिंग भरवणे, त्यांच्या समस्या सोडवणे. हम्म. पालकांच्या सोडवायच्या का मुलांच्या सोडवायच्या? मुलांच्या पालकांना बोलून त्यांच्या मुलांचेच प्रश्न सोडवायचे. बरोबर बरोबर. मुलांच्या समस्या सोडवायच्या. एकदम बरोबर. आता हे सगळं करत असताना ही जी लहान मुलं असतात ही कोणत्या ना कोणत्या आदर्शांच्या शोधामध्ये असतात. मग त्यांना असा आदर्श समोर ठेवता आला पाहिजे का नाही आपल्या? नुसतंच आदर्श बोलून जमत नाही. आदर्श आपल्यामध्ये पण दिसले पाहिजे. म्हणून शिक्षकांचं वागणं हे आदर्श असलं पाहिजे.
विद्यार्थ्यांनी तुम्हाला आयडॉल समजावं असं आपलं पण वागणं असलं पाहिजे. काय मत आहे तुमचं यात? बरोबर आहे की चुकीचं आहे माझं म्हणणं? बरोबर आहे बरोबर सर. आहे सर. कारण तुम्ही हा, खूप माझं आणि आपल्याकडे महत्वाचं बघूनही विद्यार्थी शिक्षकांचं विद्यार्थी घडत बघूनच असतो ना. म्हणजे हा, विद्यार्थी घडत असतो ना हा शिक्षकाकडे हा बघून. शिक्षकच आणि जर गैरवर्तन करत असेल तर विद्यार्थी पण तसंच होणार. करेक्ट करेक्ट. आता मला सांगा, तुम्ही त्या विद्यार्थ्यासमोर खूप मोठे मोठे असे तात्विक गोष्टी सांगितल्या, तत्वज्ञान सांगितलं, हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, आणि समोर नुसतं सांगितलं आणि मागं क्राईम केलं तर मुलांसमोर गुटखे खाल्ले, पान खाल्ला, आणि खर्रा खाल्ला, ते सिगारेट त्या मुलाला झाडायला लावलं, आणि तत्वज्ञान त्या प्रार्थनेच्या वेळेस सगळ्या समोर सांगत आहे असेंब्लीच्या वेळेस की चोरी करू नये, गुटखे खाऊ नये, तंबाखू खाऊ नये. मुलं काय म्हणतील हो? पहिलं तुझं बंद कर बाबा. काय का मग मुलं ही आदर्शाच्या शोधामध्ये असतात, तर तुमचं का हा? मुलं असं बोलते तर आगाव असतात लय. आणि मुलांची लक्ष खूप असतं. आपल्याला असं वाटतं की नाही, त्या मुलांचा लक्ष आपल्यावरती खूप असतं आणि मग त्याच्यानुसार ते वर्तन करत असतात. लक्ष किती असतं पहा मुलांचं. आता पहा, ज्या मुली असतात त्या मुली मॅडमचे खूप आकर्षित असतात मॅडमकडे. मग मॅडमला लगेच म्हणतात, मॅडम छान साडी घालून आले तो, आज हे मॅचिंग घातलं ते घालं. याच्यावरूनच ओळखायचं की मुलांचं लक्ष आपल्यावर किती असतं. याच्यावरून ओळखा. म्हणजे मुलांचं नसतं असं नाही, मुलांचंही असतं, मुलींचं असतं. प्रत्येक वर्तन करण्यावरती, आपल्या प्रत्येक हरकतीवरती विद्यार्थ्यांचं लक्ष असतं. म्हणून विद्यार्थ्यासमोर कधी खोटं बोलू नका, कधी चुकीचं कामं करू नका. याचा अर्थ मागे करा असं नाही आहे. नाही तर समोर करू नका म्हणजे मागे करा का, तसंही नाहीये. तर आपलं आदर्श वागणं पण असलं पाहिजे. अजून काय वाटतं तुम्हाला? जर आपण विद्यार्थ्याला समान वागणूक नाही दिली तर काय होईल बरं? एकाला एक, एकाला एक. आपल्या फेवरेट विद्यार्थ्यांना चांगल्या सूट वगैरे, मागचे जे विद्यार्थी फेवरेट नाही, दुसऱ्या शिक्षकाचे फेवरेट आहेत, अशाच्या संदर्भात आपण दुजाभाव केला तर त्याचा पण काही परिणाम होईल का नाही? गुन्हेगार होतं वाढत की सर. सर, होईल होणार ना, की सर. होणार सर. होतंय का नाही? हम्म. मग कळत न कळत आपणच अशा गुन्हेगाराची बीजं रोवतो का नाही शाळेत? आणि हे प्रत्येक शाळेत असते तसं. शिक्षकामध्ये थोडंफार जर काही खटकत असेल तर ते शिक्षक इतर शिक्षकांबद्दल ह्या मुलामधूनच पसरवायला चालू करतात. तू त्याची कामं करू नको, तू असं करू नको, किंवा जे शिक्षक दुसऱ्या शिक्षकाचं काम करत असेल आणि तो आपला फेवरेट नसेल तर मुद्दाम त्याला हातात धरायचं, त्याला परीक्षेला मार्क कमी द्यायची, त्याच्यात जास्त बोलायचं नाही किंवा इतर मुलांना काहीतरी उचकून करायचं. अशी जी गोष्टी आहेत हे करताना आणि होताना दिसून येतात. कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याकडून कळत न कळत आपली जी काही वागणूक आहे किंवा आपण जी विद्यार्थ्यांना जी वागणूक देत आहे त्याच्यातून पण काही गोष्टी घडून येतात. जसं की बघा, आपण विद्यार्थ्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी, कार्यासाठी जर प्रोत्साहन नाही केलं, त्यांना प्रेरणा नाही दिली, प्रशंसा नाही केली, काही अवॉर्ड्स नाही दिले, तर सुद्धा ही मुलं काय असतात, जाऊ दे एवढं करून तर कुठं काय चांगलं म्हणणार आहे कोण, मग काय करायची गरज आहे, चल, असं होऊन जातं. मग मुलांमध्ये जर स्पर्धा निर्माण करायची असेल, चांगल्या गोष्टी जर रुजवायच्या असतील, चांगल्या सवयी रुजवायच्या असतील, तर त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यासाठी त्यांना प्रेरणा आपल्याला देता आली पाहिजे. त्यांना आपल्याला मोटिवेट करता आलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित करता आलं पाहिजे, त्यांची प्रशंसा केली पाहिजे, त्यांना वेळ प्रसंगी त्यांना बक्षिसं सुद्धा दिली पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे? ही गोष्ट सुद्धा कारणीभूत ठरते की नाही? बरोबर आहे सर. हो सर, बरोबर आहे. आता आठवतं का एखादा किस्सा तुमच्या शाळेमध्ये आठवतं का, की विद्यार्थ्यांना आपण हे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये परिवर्तनामध्ये झालं? अशा आगाऊपणा करणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही कधी कधी प्रशंसा केली असेल, कधी एखादं बक्षीस छोटं मोठं दिलं असेल, तर त्याच्या वागणुकीमध्ये, वर्तणुकीमध्ये बदल झालेला कधी दिसला का हो तुमचा? बघा बुक कसं झालंय का ते असं कधी? सर मी एलबीपी अकॅडमी मध्ये ट्युशन मध्ये शिकवायला होते सर. हा हा 10वीचा वर्ग होता. हम्म. ते 2-3 मुलं खूप आगाव करायचे सर. 3 मुलांचे म्हणजे मैत्री होती त्यांची. खूप म्हणजे खूप आगाव करायचे. वर्गात शिकवायलाच देत नव्हते मला. हम्म. त्यावेळेस मग मी काय केलं, त्यामधील जो आगाव मुलगा जास्त आहे त्यालाच मी मॉनिटर केलं. आणि त्यामुळे काय झालं, पूर्ण वर्ग पण शांत झाला आणि तो पण सुधारला सर. म्हणजे वर्गामध्ये मी काहीतरी मेन आहे म्हणून तो सुधारला सर. त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालं आणि अभ्यास पण करू लागला तो. बघा, तो आज हुशार मुलगा झाला. जर तुम्ही तसं केलं नसतं, त्याला ओरडलंच असते, नुसते मारलेच असते,
तर तो तो सुधारला असता का? तो अधिकच केला असता. म्हणजे मुलामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद शिक्षकात आहे की नाही? आहे सर. आहे आणि की सर. योग्य ठिकाणी आपण केलेलं प्रोत्साहन, योग्य ठिकाणी केलेली किंवा दिलेली जबाबदारी जी असते की नाही, ती खूप मोलाची ठरते. बघा शाळेमध्ये सुद्धा आगाऊपणा करणारी मुलं असतात ना, त्यांच्या हातामध्ये कारभारच द्या म्हणतो मी तर. आता काही शाळा प्रायव्हेट असतात, काही संस्थेच्या असतात, काही शाळा ह्या सरकारी पण असतात. अशामध्ये बघा ना, काही शाळेमध्ये शिपाई पण नसते. अशा वेळेस अशी छोटी-छोटी कामं जर या विद्यार्थ्यांना जर दिली, जबाबदाऱ्या दिल्या आगाऊपणा करणाऱ्याला, वर्गात लक्ष नसणाऱ्याला, तर ही कामं इतकी छान करतात ना, मस्तपैकी बोलायचं कामच नाही. इतकं सुरेख कामं करतात. तुमच्या अगोदरच येतील. तुम्ही जसं शाळेत आल्या-आल्या तुमची बॅग घेऊन जातील, आहे की नाही? ऑफिस उघडतील, झाडून घेतील. वर्गामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या काय लागणार त्या सगळ्या व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी ठेवतील. खडू म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, दरवाजे, खिडक्या लावणं, उघडणं सगळं काम एकदम जबाबदारीने करतात. मग त्यांच्यामध्ये वर्तनामध्ये परिवर्तन जर घडवून आणायचं असेल, तर शिक्षकच हा सगळ्यात मूलभूत घटक आहे, जो विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडवून आणतो. प्रत्येक वेळी मारूनच नाही, तर कधी-कधी त्याला जबाबदाऱ्या देऊन, कधी-कधी प्रेमानं, प्रशंसा करून आपण त्याच्यामध्ये वर्तनामध्ये बदल करू शकतो. सर याच्यावर विद्यार्थ्यांना एक चांगला पिक्चर आहे राणी मुखर्जीचा हिचकी म्हणून पिक्चर आहे. तो सगळ्यांनी बघावा असं मला वाटतं. चांगला पिक्चर आहे सर. जुना आहे का नवीन आहे? बरोबर आहे. झाले त्याला एक 5-6 वर्ष झालेत, 10-1 वर्ष झाले असे, पण चांगला पिक्चर आहे तो. मराठी आहे का हिचकी. हिंदी आहे? हिंदी हिचकी. बर. ते एकदम स्लम लोकातल्या एरियात मधल्या मुलांना शिकवते, पण खरंच चांगलं घडवलंय त्याच्यामध्ये. ते बघण्यासारखा पिक्चर आहे, आदर्श पिक्चर आहे तो एक. हम्म. म्हणजे त्याच्यामधून काय होतं, परिवर्तन आपल्याला करता येतात. विद्यार्थ्यामध्ये परिवर्तन करता येतो. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक काय म्हणतो त्याला, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीवर आपल्याला नियंत्रण सुद्धा ठेवता येतं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये शिस्त सुद्धा महत्वाची आहे. शाळेच्या वातावरणामध्ये शिस्त सुद्धा खूप महत्वाची आहे की नाही? हो सर. हो सर आहे. सर खलनायक पिक्चर आहे की संजय दत्तचा? हम्म. ते बरोबर. पिक्चर म्हणजे संजय दत्त कसं खलनायक होते. नायक दई मैं खलनायक हूं. बरोबर. हं. आता हे सगळं झालं कशा संदर्भात? बालगुन्हेगारी बालकांच्या संदर्भात. आता पुढचं आहे ते म्हणजे समाज विरोधी वर्तन करणारी बालकं. कसली वर्तन करणारी? समाजाच्या विरोधामध्ये वर्तन करणारी बालकं. आता समाज विरोधी बालकं वर्तन ज्यावेळेस करतात, अँटी सोशल बिहेवियर ही जी बालकं आहेत, मग अशा बालकांची ओळख, त्यांची व्याख्या. आता तुम्ही म्हणाल तर ही बालगुन्हेगारी आणि समाजविरोधी वर्तन करणारी बालकं एकच असतील की हो? बाल गुन्हेगार म्हणजे गुन्हा आला आणि समाजविरोधी वर्तन हे करणारं वर्तन आहे, बिहेवियर आहे. लक्षात घ्या. कधीच सरळ बोलायचं नाही, कधीच सरळ चालायचं नाही. क्राईम नाही करत ही माणसं, विरोध करतात, विरोध. आणि विरोधी वर्तन पण असतं नको असणारं. बालकाला समाजामध्ये वावरत असताना कशा प्रकारचं वर्तन असावं आणि कशा प्रकारचं वर्तन असू नये, असं ज्यावेळेस वाटतं की नाही, समाजानं जे घालून दिलेले नियम आहेत, चाली आहे, रीती आहे, परंपरा आहे, रूढी आहे, यांच्याबरोबर गेला तर तो समाजाबरोबर गेला. याच्या विरोधात जर गेला तर हे समाजाच्या विरोधामध्ये असणारं वर्तन आहे. मग समाजातील लोकांविषयी असणाऱ्या नकारात्मक भावना व्यक्त करणं, सामाजिक व्यवहारांच्या नियमांच्या विरुद्ध वर्तन करणं म्हणजे समाजविरोधी वर्तन होय. अशी खूप छान व्याख्या ड्रेवरनं केली. काय केली? समाजातील लोकांविषयी नकारात्मक भावना व्यक्त करणं, सामाजिक व्यवहारांच्या नियमांच्या विरुद्ध वर्तन करणं म्हणजे समाजविरोधी वर्तन करणं, अशी ड्रेवरनं खूप छान व्याख्या केली. म्हणजे लक्षात येतं का की नेमकं काय आहे? हे लक्षात आणून देण्यासाठी अजून थोडी सखोल व्याख्या हॉरलॉक यांनी केली. समाजविरोधी व्यवहार, गैरवर्तन, बेछूट वागणं, दुसऱ्यांच्या मनाविरुद्ध वागणं, आपल्याकडून दुसऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत याची पर्वा न करणं, अशा वर्तनाला, वागण्याला समाजविरोधी वर्तन म्हटलं जातं. जी खूप छान, सोपी, सुटसुटीत नेमकं काय आहे हे त्यानं सांगितलं. की समाजविरोधी व्यवहार, गैरवर्तन, वागणं, दुसऱ्यांच्या मनाच्या विरुद्ध वागणं,
लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहे त्याची पर्वा न करता वागणं, आणि अशा वागण्याला, वर्तनाला समाजविरोधी वागणं, वर्तन असे म्हणतात. मग असं समाजविरोधी वर्तन करणाऱ्या बालकांची लक्षणं काय असतील बरं? काय असतील? सहज सोपंच आहे ना हो. काय असतील अशी लक्षणं? आता समाजविरोधी वर्तन करत आहे म्हणजे अशी जी बालक आहेत, अशी बालकं जाणून बुजून काय करतात? समाजविरोधी वर्तन करतात. वर्गामध्ये उलट बोलणं, वरिष्ठांची आज्ञा न पाळणं, शिक्षकांची आज्ञा न पाळणं, आहे की नाही? त्याच्या पाठीमागे शिव्या देणं, त्याच्या समोर शिव्या देणं, ऐकू येईल तसं करणं, आहे की नाही? अशी समाजाच्या विरुद्ध असणारी ही वर्तन करतात. अशी छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला यांची लक्षणं दिसून येतात. हे विद्यार्थी सूचनांचं पालन करत नाहीत, आहे की नाही? इतरांबरोबर भांडण करतात, त्रास देतात, बेशिस्त वागतात, समाजविरोधी वर्तन करतात. वर्तनाबरोबर ते कोणाला काय वाटेल याची ते चिंता करत नाही. आपल्या वागण्यानं दुसऱ्याला त्रास होईल, नाही होईल याचा विचारही करणार नाही. आता कधी-कधी शिक्षक काय करतात बघा, एकानं नाही ऐकलं की अख्ख्या वर्गाला शिक्षा करतात. मग अख्ख्या वर्गाची चूक नसताना वर्गानं शिक्षा भोगली का नाही? म्हणजे माहित आहे विद्यार्थ्याला की आपण केल्यामुळं अख्ख्या वर्गाला मार भेटणार आहे, तर तसंच मुद्दाम ते करत जातात. अशी जी काही वर्तनं आहेत, ही वर्तनं करत असतात. ही अशी विद्यार्थी जी असतात की नाही, ही आत्मकेंद्रित स्वतः सेल्फिश एकदम असतात. असे विद्यार्थी वाईट गोष्टीमध्ये आनंद घेतात. वाईट गोष्टींचा आनंद घेतात, वाईट गोष्टीमध्ये आनंद घेतात, वाईट गोष्टी करणाऱ्याकडे यांचा एकदम मोठं प्राधान्य असतं. त्यांना कसल्या प्रकारची चिंता, काळजी काही नसते आणि काही देणं-घेणं नाही आहे. ही अशी समाजाच्या विरुद्ध असणारी वर्तनं त्या विद्यार्थ्यामध्ये येतात. त्यामुळं आपण बाल गुन्हेगार आणि समाजविरोधी असणारं वर्तन याच्यामध्ये जास्त असा फरक येत नाही. पण ह्यातल्या सगळ्या जो येतो तो वर्तणुकीमध्ये येतात. उद्धट बोलणं असेल, मारामारी करणं असेल, खोटं बोलणं असेल, विरुद्ध अरिवारी करणं असेल, विद्यार्थ्यामध्ये मारामारी करणं असेल, असं वर्तन ज्याच्यातून सगळ्याला धोका निर्माण होईल, हं, अशी कारणं करणारी ही बालकं तुम्हाला येतात. मग का करतात बरं अशी मुलं ही? काय कारणं असतील बरं? काय कारणं असतील? तर पैशासाठी करतात, वातावरणच परत. मालमत्तेसाठी करतात, बरोबर. अजून? एकदम बरोबर. जागेसाठी करतात. स्वभाव तसा असतो सर. स्वभाव बी असतं कधी-कधी. छान. बरोबर. अजून? आता पहा, कधी-कधी काय होतं माहितीये का? त्या बालकाला त्याच्याच घरातून आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, यांच्या जर कडून त्यांना तिरस्काराची भावना जर मिळत असेल, तर ह्या मुलाला दुसऱ्याबद्दल काही प्रेम असेल का हो? असेल का? नाही सर, मला आता लाड करतात, मला लाड करत नाही. नाही, आता घरामधून जर तिरस्कार होत असेल, मालकाला त्या मुलाचा स्वीकार होत नसेल, चिडचिड होत असेल, मग त्यानं त्याचं फ्रस्ट्रेशन काढायचं कुठं? कुठं करायचं? मग हे इकडे येऊन त्याचं व्यक्त करते, राग म्हणा, ते सगळं द्वेषाची भावना म्हणा, हे ते इकडे काढतात. त्याला एखादी आर्थिक मदत मिळत नसेल, सपोर्ट मिळत नसेल, घरातून पण सपोर्ट मिळत नसेल, तर अशी मुलं बाहेर समाजाविरुद्ध वर्तन करायला लागतात. घरात पण करतात आणि घराच्या बाहेर पण करतात. आई वडिलांचा खूपच त्रास व्हायला की ते आई वडिलांना सुद्धा विरुद्ध बोलतात. मग आई वडिलांना जर मी खात नसेल तर कोर्टला तू मास्तर लागून गेला, असं स्पष्टच म्हणता येते. मी माझ्या बापाला खात नाही, तुला काय करणार आहे? असंच म्हणता येते शिक्षकाच्या समोर. म्हणून अशी जी काही गैरवर्तन करणारी मुलं आहेत, जर तसल्या मुलांच्या सहवासात जर आला हा मुलगा, तर त्याचं पण गैरवर्तन होऊ शकतं. चुकीच्या मार्गावर तो जाऊ शकतो. कधी-कधी घरामध्ये अतिस्वातंत्र्य दिलं जातं पहा. काही घरामध्ये स्ट्रिक्टपणा असतो आणि काही घरामध्ये अतिस्वातंत्र्य दिलं जातं. अति कडक आणि अति सैल दोन्हीही चालत नाही. सैल झालं की स्वातंत्र्य मिळालं की मुलगा काय पण करतंय. काय विचारत नाही, कोण विचारायला लागले, काय करायला लागले, झालं हे काय करायचं ते करून मोकळं होतं. तर त्या सगळ्या गोष्टीचा पण कारण त्याचा परिणाम आपल्या ह्या मुलामध्ये दिसून येतो. आणि ज्यावेळेस मुलगा कुमारावस्थेमध्ये जातो, आपण पाहिलं ना पौगंड अवस्था ही अस्थिरतेची आहे. या वयामधील मुलामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये चिडचिडपणा किंवा अशा सगळ्या गोष्टी येऊ शकतात. त्यामुळं तो मुलगा सुद्धा समाजविरोधी वर्तन करू शकतो. मग ह्याच्यामध्ये शाळेची म्हणा, शिक्षकाची म्हणा, काय भूमिका असेल बरं? काय करायचं मग अशा वेळी शिक्षकांनी?
काय करायचं? तर काय करतच नाही. सांगा शिक्षा पटकन. द्यायला पाहिजे सांगतात. हा, बर, शिक्षा द्यायला पाहिजे. अजून? ठीक आहे. तर अशा समजून शिक्षक, सांगायला पाहिजे. हा, समजून सांगायला पाहिजे, बरोबर आहे. आता ह्या विद्यार्थ्यांचे जे काही हालचाली आहे, दैनंदिन व्यवहार आहे, वर्तन आहे, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. लक्ष ठेवून अशा मुलांच्या विषयी नेहमीच मारणं, त्याला शिक्षा करणं, पनिशमेंट न करता अशा विद्यार्थ्यावरती प्रेम, सहानुभूती, जिव्हाळा, एखाद्या कामाची जबाबदारी देऊन त्यांना आपुलकीनं त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. अशा मुलांचा आपल्याला विश्वास संपादन करून हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा आपल्याला घडवून आणावी लागेल. अशा विद्यार्थ्यांना नेहमी कार्यामध्ये मग्न ठेवावं लागेल. विविध उपक्रम देऊन त्याला त्याचं नियोजन करणं, त्याला पुढाकार देऊन पुढे घेऊन जाणं, असं करायचं आहे. असे व्यक्ती जर असतील तर त्यांना सांघिक खेळामध्ये त्याला सहभाग करून घ्यायचा आहे, मैदानी खेळामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे. त्याला त्याच्यात लिडरशिप देऊन त्याला त्याच्यामध्ये असणारे चुकीचे वर्तन याला कन्वर्ट करून त्या वर्तनाचा फायदा चांगल्या कामासाठी कसं करून घेता येईल याकडे शाळेनं, शिक्षकानं लक्ष देणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता याच्यामधला अजून एक प्रकार येतो ह्या बालकामधला, तो म्हणजे आहे शैक्षणिक मागास मुलं, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली मुलं. मग आता ही शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली मुलं सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळतात की नाही? आता ही शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे कशाची आहेत ही? तर जी वयोमानाचा जर विचार केला, वयामानाने जे अभ्यासात प्रगती करू शकत नाही, वर्गातील मुलांच्या तुलनेनं ज्यांची अध्ययनाची गती कमी असते, अशा बालकांना आपण काय म्हणतो? मागासलेली बालकं म्हणतो. आता या मागासलेल्या बालकांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सर्वसामान्यपणे जी मुलं अभ्यास करत असतात, ज्या गतीनं अभ्यास करत असतात, त्या गतीनं ह्यांना समजत नाही, त्या गतीनं हे अभ्यास करू शकत नाहीत, अशा मुलांना आपण शैक्षणिक मागासलेली मुलं असं म्हणतो. आता शैक्षणिक मागासलेली म्हणजे लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आता पहिलीच्या मुलाला थोडंफार लिहिता येत असतं, वाचता येत असतं, परंतु त्या वयामध्ये किंवा त्या वर्गामधील मुलांना ज्या शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण होतात, ह्या मुलाची जर होत नसेल तर हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला मुलगा आहे. म्हणजे ज्या वयामध्ये आता कधी कधी बघा 8वीच्या मुलाला मराठी नीट वाचता येत नाही, इंग्रजी ते कळत नाही, तर मग तो शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का प्रगत आहे? 8वीचा मुलगा मागास आहे. मागास आहे. आहे की नाही? 8वीच्या मुलाला चांगलं वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, त्याला खडखड बोलता आलं पाहिजे, तर ते शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं असतं. मग अशी मुलं जी आहेत ना, ही मुलं कसं असतात, वेगवेगळ्या विषयामध्ये आपले 5-6 विषय असतात, त्या प्रत्येक विषयामध्ये शिकण्यास असमर्थ असतात. त्यांची शारीरिकदृष्ट्या तेवढी अशक्तता दिसून येते, शारीरिकदृष्ट्या ते सशक्त नसतात, कमजोर, किडमिड. जास्त वेळ ते काय करतात, एकाग्र राहू शकत नाहीत, एकाच गोष्टीमध्ये लक्ष देऊ शकत नाहीत, स्वतः निर्णय घेऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये सृजनशीलतेचा अभाव असतो, नवीन निर्माण करणं वगैरे आहे तेच निर्माण करू शकत नाही, तर नवीन काय निर्माण करावं? अशी मुलं जास्त काळ त्यांची स्मरणशक्ती असत नाही, त्यांना विस्मरण होतं, लक्षातच राहत नाही, दिलेलं होमवर्क करत नाही का, तर लक्षातच नव्हतं. काय झालं, नाही करू शकलो तर कारण काहीतरी सांगणार. ह्या विद्यार्थ्यामध्ये विचार करण्याची पातळी, त्याचा दर्जा एवढा उच्च किंवा हायर नसतो. हे विद्यार्थी अभ्यास करताना खूप सावकाश, मंद गतीनं, धीम्या गतीनं करतात. जो एखादा मुलगा एका तासामध्ये पूर्ण अभ्यास करत असेल तर हे तासामध्ये नुसतं पुस्तक काढून ठेवल, हा अभ्यासच करणार नाही. त्यांचं अवधान स्थिर नसतं, यांच्या अवधानाच्या कक्षा रुंद नसतात, एकाच गोष्टीमध्ये लक्ष नसतं, सारखं लक्ष विचलित होतं. अशी जी कारणं आहेत ही ह्या शैक्षणिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येतात ही लक्षणं. मग का करतात अशी मुलं बरं? हे काय कारण असू शकतात? तर ह्यांच्यामध्ये कसं असतं, आपली शाळेची परिस्थिती पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये आपल्या नियोजनाचा अभाव असेल, त्याला मार्गदर्शन कमी मिळत असेल, आपल्या व्यवस्थापनाचा अभाव जर असेल, तर त्याला त्याची जर प्रतिकूल परिस्थिती, वातावरण शाळेत जर नाही मिळालं तर या मुलांचा अध्ययन घसरतं, ती मुलं लक्ष देत नाही. आपल्या शाळेमध्ये जर शिक्षकाला एकापेक्षा जास्त वर्ग दिले असतील, एकापेक्षा जास्त कामं दिली असतील, तर तो शिक्षक ती कामच पूर्ण कडाकडे लक्ष देईल ना. मग ह्या विद्यार्थ्याकडे लक्ष कुठं असणार आहे? मग ह्या विद्यार्थ्याकडे जर त्याचं लक्ष नसेल तर ह्या विद्यार्थ्याला अभ्यासपूरक वातावरण निर्माण देण्यात
अभ्यासामध्ये पुढे नेण्यामध्ये कुठं लक्ष असणार आहे? तो विद्यार्थ्याला लक्ष देऊ शकणार नाही ना. मग तो तर काहीतरी कामं देईल विद्यार्थ्याला आणि ह्याच काम करत बसेल. मग अशा वेळी ते विद्यार्थी कामच करतील कशावरून? तर होऊ शकत नाही. तर त्यामुळं शाळेमध्ये जो काही शाळेचा दर्जा घसरतो त्याला एकच कारणीभूत आहे किंवा एकाच शिक्षकाला वारंवार तेच काम देणं. त्यामुळे त्या शिक्षकाचं वर्गात लक्ष नसतं किंवा सगळ्या शिक्षकाला शाळेच्या कामाव्यतिरिक्त किंवा शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतर काम जो देतो आपण, ते लोड जो देतो, त्याच्यामुळे त्या शिक्षकाचं त्या शिकवण्याकडे, त्या विद्यार्थ्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे असं होऊ शकतात. विद्यार्थी शैक्षणिक मागासलेले राहू शकतात. आता आपल्याच वर्गातला 6वीचा विद्यार्थी त्याला वाचायला येत नसेल तर त्याला जिम्मेदार कोण आहे हो? तो शिक्षक आहे की विद्यार्थी, पालक कोण आहे त्याला जिम्मेदार? शिक्षकच आहे सर. शिक्षक आहे त्याला सर. शिक्षकच आहे ना. मारून तुमच्याकडे पहिले शिकवलं असतं तर असं वेळ आलं नसतं. हं? मारून थोडं शिकवलं असतं तर शिक्षा वगैरे देऊन असं वेळ आलं नसतं. तर काय होतं माहितीये का? तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण शिक्षक पण जबाबदार काही ना काही असतो. आपण काय करतो? ते 5वीतनं ड आलं हो, आम्ही काय करायचं? मग ड आला म्हणून काय झालं? परत त्याला का कच्चं पक्कं करायची तुझी जिम्मेदारी होती का नाही? बरं कधीपर्यंत होती? एक 8 दिवस तू त्याच्या पाठीमागच्या शिक्षकाच्या नावानं ओरडायचा आहे, महिना ओरडायचा आहे, 2 महिने ओरडायचे आहे. मग परत तुम्ही काय करणार आहे? त्याच्यावर काहीतरी उपचारात्मक करणार आहे का नाही? म्हणजे आपण कधी-कधी काय करतो? आपली जबाबदारी झटकून दुसऱ्यावर लादून टाकतो आणि आपण साबित होण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बदलणं खूप गरजेचं आहे आणि पालकांची सुद्धा जिम्मेदारी खूप महत्वाची आहे. पालक जर कुटुंब जर दरिद्री असेल, न शिकलेला असेल, तर ते मुलाकडे लक्ष देत नाही. ते त्यांच्याच परिस्थितीमध्ये ग्रासलेले असतात. तिकडे त्यांचं लक्ष असतं. दारिद्र्य सगळ्यात महत्वाचं भयानक आहे. म्हणजे ज्याला आर्थिक परिस्थिती आपण म्हणतो. जर गरिबी असेल, रोज कमवल्याशिवाय जर हे नसेल, तर ते मुलाकडे काय लक्ष देणार आहे हो? तो शाळेला गेला काय? नाही गेला काय? त्यानं अभ्यास केला काय? नाही केला काय? याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. याचं काही देणं-घेणं सुद्धा त्याला नसतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. हं. अशा सगळ्या गोष्टी करत असताना मुलाचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक ह्या जर बाजू आहेत ना, याचा विकास पण आपल्याला बघावा लागणार आहे. त्याच्यानुसार सुद्धा ही मुलं शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली असू शकतात. शाळेच्या भूमिकेत जर बघायचं झालं, शाळेला नेमकं काय काम करायला पाहिजे जर बघायचं झालं, तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी वर्षाला तर झालीच पाहिजे. 6 महिन्यातनं एकदा झाली पाहिजे. म्हणजे वर्षातनं 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा करता आली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा दर्जा वाढवायला पाहिजे. वैयक्तिक लक्ष दिली गेली पाहिजे. छोटे-छोटे उपक्रम केले पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी छोटे-छोटे उपक्रम घेतले पाहिजे. वाचन, लेखन याच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे. वर्गातलं वातावरण उत्साही ठेवलं पाहिजे, आनंदी ठेवलं पाहिजे. महत्वाचं हे वातावरण जर ठेवायचं असेल तर शिक्षक पण आनंदी असावं लागतंय. त्याच्यावर जर कामाचा बोजा असेल तर ते कुठनं आनंदी राहील? आणि ते जर आनंदी नसेल तर वातावरण काय आनंद निर्माण करणार आहे? त्यामुळं शिक्षकावर सुद्धा अतिरिक्त कामाचा बोजा, त्यांना सुद्धा स्ट्रिक्टपणा असता कामा नये. नाहीतर काय होतं, उठलं की सुटलं जर मुख्याध्यापक सारखं त्याला बोलवत असेल आणि बोलवून जर झापत असेल, म्हणजे ओरडत असेल, तर ते शिक्षक काय करणार आहे बिचारा? असं बी किती बी केलं तर ओरडतच आहे जर समजलं तर ते काही कामच करत नाही. तर त्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आलं का लक्षात? आता ह्याच्यातलं शेवटचा एक बालक राहतो पहा. शेवटचा एक बालक आहे तो एक प्रकार आहे तो म्हणजे समस्यात्मक बालक. कुठला बालक? समस्यात्मक मंदबुद्धी वर्तनाशी बालक. आता ते कुठं होतो? समस्या प्रधान बालक. हो काय समस्यात्मक मुले. आता समस्यात्मक मुलामध्ये ही जी बालकं आहेत, कशी आहेत बघा समस्या प्रधान. प्रॉब्लेम येणार सारखं प्रॉब्लेमॅटिक. काय क्या हुआ? नाही प्रॉब्लेम आहे सर. काय झालं? प्रॉब्लेम आहे. काय लय मोठा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम आहे? म्हणजे काय होतं, की आपण काय करतो आपण शिकवत असतो. शिकवत असतो. तर काही मुलं वर्गामध्ये गोंधळ करतात बघा. दंगा करतात. शालेय कामामध्ये काही ना काही व्यत्यय आणण्याचं काम करत असतात. मग ही काही ना काही प्रॉब्लेम करणारी आणि प्रॉब्लेम क्रिएट करणारी सुद्धा बालकं असतात. म्हणजे
ज्यांच्या वर्तणुकीत आणि व्यक्तिमत्वामध्ये गंभीर स्वरूपाचा असामान्यत्व प्रकट होणारा असेल तर तो समस्यात्मक बालक असतो, अशी व्याख्या C.W. व्हॅलेंटाईनने केलेली आहे. म्हणजे जी मुलं कुटुंब, शाळा, समाज, शिक्षक, मित्र या सर्वांना समस्या प्रधान ठरू शकतात, त्यांना योग्य प्रकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन केलं तर त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. पण हे सगळं सुधारणा व्हायच्या आधी थोडा पहिला आपण समजून घेऊयात समस्यात्मक बालकं कोणाला म्हणायचं, की काही ना काही प्रॉब्लेम निर्माण करतात, काही ना काही प्रॉब्लेम हे क्रिएट करतात, नसलेल्या पण समस्या निर्माण करतात. अशा मुलांना आपण काय म्हणू शकतो, समस्या प्रधान मुलं करू शकतो. मग कोण असतात बरं अशी मुलं? वर्गामध्ये शिकवत असताना दंगा करणं, इतर मुलांशी बोलणं, कचरा करणं किंवा तेच कचरा गोळा करून सरांना मारणं. बघा कितीक मुलं असतात ते कचऱ्याचा गोळा करतात आणि ते शिक्षकांकडेच फेकतात. मग कुणी सांगितलं म्हणलं की हे करत नाहीत, सांगत नाहीत. मग असं काही ना काही प्रॉब्लेम निर्माण करणारी मुलं असतात. मग समाजविरोधी ही कृतीमध्ये सुद्धा ही मुलं येतात. कारण समस्या आहे, वस्तूची मोडतोड करायची, आहे की नाही? इतरांशी सतत भांडायचं किंवा सतत शाळेत गैरहजर असणारी सुद्धा मुलं ही समस्या प्रधान येतात. नियमांचं उल्लंघन करायचं, वारंवार गैरहजर राहायचं, खोटं बोलायचं, वस्तू चोरून घेऊन जायच्या, वस्तूची मोडतोड करायची, इतर मुलांकडे शत्रुतेच्या भावनेनं बघायचं, है की नाही? आणि अशी जी बालकं असतात, ही बालकं नेहमी अस्थिर असतात, टेन्शनमध्ये असतात, असुरक्षित असतात, घाबरलेली असतात आणि ही बालकं आक्रमक सुद्धा असतात. कोण काय म्हणलं की "काय म्हणतो बे? काय करतो बे?" करत जाऊन त्याला मारण्यात, 2 मार खाण्यात पुढं-पुढं कथा करतात. मग अशी जी बालकं आहेत, असे जे काही दिसून येतात, अशा बालकामध्ये सुद्धा प्रकार असतात बघा. काही मुलं लाजाळू असतात बघा, जी बोलतच नाही. ही समस्या आहे ना. एक मुलगा बोलतच नसेल, प्रश्नाचं उत्तरच देत नसेल, तर शिक्षकासाठी समस्या आहे का नाही? अत्यंत लाजाळू असणं पण हे सुद्धा समस्या आहे. म्हणजे समस्या प्रधान बालकामध्ये किंवा समस्येच्या प्रकारामध्ये अत्यंत लाजाळू मुलगा येतो आणि सतर विचारात असणारी पण बालकं असतात. विचारात एकदम विचार काय असं असतं की बाबा ह्याला काय जगाचं टेन्शन आहे काय की वाटते कधी-कधी बघितल्यावर. म्हणजे सतत विचारात असणारी बालकं. काय गरज नसताना. दुसरे एक असा प्रकार बघा, वर्गात उगाच गप्पा मारायचा. असतं का नाही? मित्र काय विचार करतात की काय चर्चा करतात की कळतच नाही. एक किस्सा सांगतो. मला सुद्धा याचं हसू यायचं. मी ज्यावेळेस बी-एडमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं, त्यावेळेस 2 वर्षाचं बी-एड आहे ना. त्याच्या अगोदर 1 वर्षाचं होतं. मग 2 वर्षाचं झालं. मग सेमिस्टर आला त्याच्यात. अशा गोष्टी बदल घडल्या. तर त्याच्यामध्ये 2 मैत्रिणी होत्या आणि मी महिला कॉलेजवर काम केलं त्यामुळे सगळ्या मुलीच हां. मग ह्या 2 मुली कशा असायच्या, कधीतरी कॉलेजला यायच्या. मग कधी बी आल्या किंवा कधी-कधी रोज जरी आल्या, तर ह्या मुली काय करायच्या, आल्या की ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी सुरुवातीला 20-25 मिनिटं उभारून तिथं गप्पा मारायच्या. काय मारा रोजचं ऑब्झर्वेशन बरं तुम्ही म्हणताल तर नाही शिक्षकांचं सुद्धा ऑब्झर्वेशन असलं पाहिजे की कोणता मुलगा काय करतो. तर तिथं गप्पा मारायच्या. मारल्या तिथं गप्पा, की इकडे यायचं कॉलेजमध्ये वर्गामध्ये आलं, की हे शेवटी बेंचच्या खाली मागं बसायच्या आणि तिथं गप्पा मारायच्या. आता समोर शिक्षक शिकवत आहे, त्यांना बोलत आहे, तरी ह्यांच्या गप्पा चालूच. झालं जेवणाच्या वेळेस बी ह्यांच्या गप्पा. दोघींच्याच बरं का ह्याच्यामध्ये दुसरं कोण नाही, काय नाही. झालं लायब्ररीत गेले तिथं गप्पा. जाताना, येताना आणि शाळा सुटल्यानंतरनं म्हणजे कॉलेज सुटल्यानंतरनं 1 तासभर त्या परत त्या पार्किंगमध्ये झाडाखाली त्या गप्पा चालूच. आहे का नाही? मग ह्यांच्या गप्पांचा परिणाम इतरावरती, त्या ह्याच्यावरती होतो की नाही होत? एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. सारखंच म्हणलं की मग हे काय आहे? समस्या आहे. हे समस्यात्मक बालकं आहेत बघा. तासाला बी गप्पा मारायच्या आणि तासनतास गप्पा मारायच्या. आणि वर्गामध्ये अशी पण बालकं असतात बघा समस्यात्मक. काय स्वतःच कौतुक करून घेणारी. असतात की नाही? स्वतःच कौतुक करून घ्यावं, वाह-वाह करावं, सरांना मला लय भारी म्हणावं, काय मुलगा हुशार आहे असं म्हणावं. अशी कौतुक करून घेणारी सुद्धा मुलं असतात पहा. म्हणून उगं मोठमोठे फेकतात बघा वर्गात मित्रांबरोबर. मी असं केलं, मी तसं केलं, मी ह्याव केलं, त्याव केलं. काही-काही वेळेस काही मुलांना टेबल वाजवायची सवय असते बघा. ते एक पिक्चर आलं होतं बघा ते अक्षय कुमारचं काय नाव की त्याचं? आठवतं का हर्षवर्धन ते पिक्चर काय तर आहे की ते टेबल वाजवून गाणं अक्षय कुमारचंच होतं काही बघा ते. टेबल होतं. ते म्हणजे असं वाजवतं की ते
असं वाचून हाताने वाजवते ना, रावडी राठोड. हा, रावडी राठोड लगेच आठवत आहे. हे रावडी राठोड सारखं मुलं बेंच वाजवतात बघा. ते कशासाठी संगीत, नुसतं तेच नाही तर ह्याच्यापेक्षा भारी भारी संगीत वाजवतात मुलं. आणि हे टेबल वाजवणारी सुद्धा मुलं समस्या प्रधान असतात. उगाच एकसारखं वर्गातून बाहेर पाहणारी मुलं पण असतात बघा. उगाच शून्यात पाहायचं, बाहेर पाहायचं, बाहेरच लक्ष, कोण आलंय कोण राहिलंय हेच. चोरी करणारी बालकं असतात. स्वतःबद्दल काहीतरी स्वतःबद्दलच बेफिकीर असणारी पण असतात बघा. बेफिकीर काय होईल ते होईल. अशी मुलं समस्यात्मक असतात. मग अशा मुलांसाठी शाळेनं चांगली सुरक्षता निर्माण करायला पाहिजे. सुरक्षता म्हणजे काय, त्यांना काही वेगळं काही करायचं नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये भावनिक सुरक्षता निर्माण करायची आहे. बालकांना समजून घ्यावं लागेल. शालेय परिसरात किंवा वर्गामध्ये आनंदाचं वातावरण असावं. हं? बर्डन मुक्त शिक्षण असावं. शाळेमध्ये व्यावसायिक, शैक्षणिक मार्गदर्शनाची सोय करायची आहे. बाहेरची लोकं आणून त्यांना ते व्यक्त करायला लावायचं आहे. त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले पाहिजे, कार्यक्रम घेतली पाहिजे आणि अशा कार्यक्रमामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आवडीचा निवडीचा विचार करायला पाहिजे. प्रत्येकाकडून काही चूक झाले तरी त्यांना समजून घेता आलं पाहिजे आणि चुका वारंवार होत असतील तरी त्याच्यावरती त्यांना योग्य मार्गदर्शन, त्याला समुपदेशन करता आलं पाहिजे. प्रत्येक बालकाकडे शिक्षकानं सहानुभूतीनं, प्रेमानं पाहिलं पाहिजे. प्रत्येक हा मुलाला जगण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक मुलाला त्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य असताना त्याला स्वातंत्र्यानुसारच त्याला मार्गदर्शन सुद्धा करणं हे गरजेचं आहे. तर आज आपण हे समस्याप्रधान बालकं, शैक्षणिकदृष्ट्या मागास असणारी बालकं, समाजविरोधी वर्तन करणारी बालकं आणि बाल गुन्हेगार असणारी बालकं अशी 4-5 प्रकारची बालकं पाहिलेली आहेत आणि यानुसार हा अशा गोष्टी असणाऱ्या बालकांचा जो काही टॉपिक आहे तो या ठिकाणी समाप्त होतो. समजलं